आणि यानंतर वळूयात लोकसभा 2024च्या ओपिनियन पोलकडे। एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त झालाय। ओपिनियन पोलनुसार भाजपला कर्नाटकमध्ये 21 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागू शकतं। जनता दलाच्या पारड्यातही 2 जागा पडण्याचा अंदाज आहे। सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, मात्र तरीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार भाजपलाच पसंती देतील असा अंदाज आहे। लोकसभा 2024 मध्ये कर्नाटक 28 लोकसभेच्या जागांसाठी निवडणुकीला सामोरं जाईल। 2019चा विचार केला तर कर्नाटकमध्ये भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या। 2024च्या निवडणुकीला फक्त काही दिवस शिल्लक असताना जो ओपिनियन पोल समोर येतोय त्यामध्ये भाजपला काही जागांचा तोटा सहन करावा लागू शकतो। 21 जागांवर भाजप येऊ शकते। काँग्रेसला इथे एकच जागा मिळाली होती 2019ला, पण सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसची एक जागा वाढून काँग्रेसला कर्नाटकमध्ये 5 जागा मिळू शकतात। जेडीएस या पक्षाकडे सध्या एक जागा होती 2019ला। 2024चा जो ओपिनियन पोल आहे त्यानुसार जेडीएसच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते, 2 जागा मिळू शकतात। कर्नाटकमधल्या काही भागांमध्ये या पक्षाचं प्राबल्य आहे। अपक्ष एका जागेवर निवडून आले होते कर्नाटकमध्ये 2019ला, सध्या मात्र त्यांना कोणताही विजय मिळताना दिसत नाही। 2019चा विचार करता एनडीएला 26 जागा कर्नाटकमध्ये मिळाल्या होत्या। 2024च्या ओपिनियन पोलनुसार 23 जागा मिळू शकतात, तर यूपीएला 26 जागा मिळाल्या होत्या 2019च्या निवडणुकीमध्ये यूपीएला 26 जागा मिळाल्या नव्हत्या, पण आता 2024चा जो ओपिनियन पोल आहे त्यानुसार 5 जागा मिळू शकतात। आणि लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा 80 जागा असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, आणि हाच उत्तर प्रदेश म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय। उत्तर प्रदेशमध्ये त्यामुळे पुन्हा एकदा भाजप मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे। भाजपला 72 जागा मिळतील असा अंदाज एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय। समाजवादी पक्षाला 5 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं। 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या। 2024 साली त्यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय। काँग्रेस आणि स्थानिक पक्षांशी उत्तर प्रदेशमध्ये भाजपची लढत असेल, पण भाजपला 2019ला 62 जागा मिळाल्या होत्या, त्याच जागा वाढून 72 होऊ शकतात 2024च्या ओपिनियन पोलनुसार। अपना दल 2019ला भाजप सोबत होतं, त्यांना 2 जागा मिळाल्या होत्या। 2024 मध्ये सुद्धा अपना दल त्या जागा राखेल असं दिसतंय। बसपा आणि समाजवादी पक्षाची युती होती 2019ला, त्यामध्ये बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या, पण आता मात्र बसपाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये, पक्षाची पुरती घसरगुंडी होताना दिसतेय। तर समाजवादी पक्षाला 5 जागा मिळाल्या होत्या, समाजवादी पक्ष 2024 मध्ये सुद्धा 5 जागा राखू शकेल असं चित्र दिसतंय। काँग्रेसला एकच जागा मिळाली होती 2019च्या निवडणुकीमध्ये, आणि 2024 मध्ये सुद्धा काँग्रेसला पुन्हा एकदा एकाच जागेवर समाधान मानावं लागू शकतं देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये। म्हणजे एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या, 62 काँग्रेसच्या आणि 2 अपना दलच्या, त्याच एनडीएच्या जागा वाढून 74 होऊ शकतात 2024 मध्ये। यूपीएला एकच जागा मिळाली होती, पण आता इंडिया आघाडीचा विचार केला तर 6 जागा मिळू शकतात 2024 मध्ये, आणि महागठबंधनला 15 जागा मिळू शकतात। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्या सोबत आहेत। दोनही राज्यांवर अभय सर तुमच्याशी विस्तृतपणे चर्चा करायची आहे, पण सुरुवातीला यूपीकडेच जाऊयात। यूपी मध्ये भाजपला आणखीन बढत मिळताना दिसतेय, काय नेमकी कारणं आहेत? राम मंदिराचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे, यूपी मध्ये पुन्हा एकदा योगींचं सरकार आलेलं आहे, याशिवाय आणखीन कोणती कारणं महत्त्वाची वाटतात? नाही, एक तर राम मंदिराचा मुद्दा असणारच आहे, परंतु त्याच बरोबर मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये सपा आणि बसपा हे दोन्ही पक्ष एकत्र होते, त्याच्यामुळे मतांची विभागणी टाळलेली होती। आता बसपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बसपाची पूर्वीची जी ताकद होती ती आता त्याच्यात बरीच घसरण झालेली आहे, आणि हे दोन पक्ष एकत्रही लढणार नाहीत हा एक भाग झाला। दुसरा याच्यामध्ये जे आहे की म्हणजे
मागच्या वेळेस सुद्धा साधारणतः 49% आसपास मतं त्यांना मिळाली होती. परंतु हे दोन पक्ष असल्यामुळे त्यांचे जी पॉकेट्स होते तिथे त्यांना खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळाला होता. त्यावेळेस लोकदल त्यांच्याबरोबर आलेला आहे, त्याचा भाजपाला काहीतरी निश्चितपणे फायदा होईल. आणि राम मंदिराचा मुद्दा तुम्ही जो म्हणालात त्याचा या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर युपी मध्ये त्यांची टॅली मागच्या वेळेसपेक्षा वाढू शकते. किमान त्यात फार घसरण होईल असं पूर्वी जे बोललं जात होतं तेवढ्या तशी होणार नाही. तर ती या 72 किंवा मागच्या वेळेसच्या 65 त्याच्या मधल्या रेंजमध्ये कुठेतरी राहील. कारण कविता असं आहे ना की दिल्लीचा रस्ता लखनौ मधून जातो असं म्हणतात नेहमी. त्याच्यामुळे लखनौ हे अतिशय महत्वाचं असणार आहे भाजपाच्या दृष्टीने. आणि मला वाटतं की त्या दृष्टीने सगळी मोर्चे बांधणी आता विशेषतः जाट मतांच्या संदर्भात त्यांनी जे प्रयत्न चालवलेले जाणीवपूर्वक तर त्याच्या मागे सुद्धा याच सगळ्या गोष्टींची गणितं मांडलेली दिसत आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय विचार होतोय आणि त्याचा निश्चितपणे कुठे ना कुठेतरी फायदा होईल. परंतु त्याच वेळी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी त्यावेळेस तिथे हे एकत्र येणारच नाहीत असं गृहीत धरून काही लोक चालले होते. परंतु ते एकत्र आलेत, त्यांचं जागा वाटप व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही याची जाणीव मला वाटतं भाजपालाही असेल. आणि अगदी थोडक्यात सर, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे, मात्र तरीही कर्नाटकमध्ये काँग्रेसला जागा जास्त मिळत नाहीत. अगदी थोडक्यात कर्नाटकमध्ये तर जागा म्हणजे मागच्या वेळेस जर सगळी गणित आपण बघितली तर म्हणजे मागच्या वेळेस सत्ता होती त्यांची, त्याच्यानंतर ते सगळं ऑपरेशन लोटस आणि या सगळ्या गोष्टींचं रिॲक्शन आपण विधानसभेत बघितली. आणि यावेळेस परिस्थिती त्यांची निश्चितपणे भाजपाची बिकट होती. म्हणूनच जनता दल सेक्युलरला जो बरोबर घेण्याचा प्रयत्न झाला त्याचं मुख्य कारण जे होतं तेच होतं. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की आता ही मतं तिथे किती ट्रान्सफर होतात, शेवटी काय मतांची फक्त कागदावर बेरीज करून चालत नाही तर ती प्रत्यक्ष मैदानात किती मतं ट्रान्सफर होतात यावर तुमची निवडणुकीतील विजयाची गणितं ठरत असतात. आणि कर्नाटकमध्ये हे पाहण्याचं मला वाटतं की सगळ्यांना निश्चितपणे उत्सुकता असणार आहे. निश्चितच, कारण दक्षिणेमधलं हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपला चांगले पाय रोवता आलेले आहेत, त्यामुळे तिथला आपला पाया आणखीन मजबूत करण्याचा भाजपचा निश्चित प्रयत्न असेल. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 13 जागा आहेत. यामध्ये 5 जागा काँग्रेसला तर 1 जागा भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी यावर्षी सुद्धा मोठी मुसंडी मारताना दिसते. 6 जागांवर आपला विजय मिळू शकतो असा अंदाज एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. पंजाबमध्ये यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला मोठं यश मिळालं. आपची सत्ता सध्या पंजाबमध्ये आहे. आणि 2019चा विचार केला तर भाजपला पंजाबमध्ये 2 जागा मिळाल्या होत्या, पण 2024 मध्ये आकडा खाली येऊन 1 वर येऊ शकतो. काँग्रेसला पंजाबमध्ये 2019ला 8 जागा मिळाल्या होत्या, पण काँग्रेसच्या जागांमध्ये सुद्धा कपात होऊ शकते. 5 जागांवर काँग्रेसला पंजाबमध्ये समाधान मानावं लागू शकतं. तर आपच्या जागांमध्ये मात्र मोठी वाढ होऊ शकते. 2019 मध्ये जिथे आपला 1 जागा मिळाली होती, 24ला 6 जागा मिळू शकतात. शिरोमणी अकाली दल 2 जागा 2019ला जिंकलं होतं, पण आता मात्र एकाच जागेवर यश मिळताना दिसू शकते शिरोमणी अकाली दलला. किंवा शिरोमणी अकाली दल आणि इतर पक्षांचा विचार करता त्यांना एकच जागा मिळू शकते. 2019च्या निकालाचा विचार करता एनडीएला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यांची घसरगुंडी होऊन एनडीएला पंजाबमध्ये एकाच जागेवर समाधान मानावं लागू शकतं. तर यूपीएला 8 जागा 2024ला मिळाल्या होत्या, पण आता इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष सहभागी झालेले आहेत त्यांचा विचार करता पंजाबमध्ये 11 जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, आपले राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्या सोबत आहेत. अभय सर, पंजाबमध्ये आपनं विधानसभेमध्ये जी मुसंडी मारली ती पाहता लोकसभेमध्ये सुद्धा आप करिश्मा दाखवणार हे जवळपास निश्चित मानलं जाते. जे आता आकडे समोर येतात त्यावर तुमचं विश्लेषण? एक निश्चित आहे की शेतकरी आंदोलनाचा फार मोठा परिणाम मला वाटतं की पंजाबमध्ये दिसतोय. कारण आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षीचं सगळं शेतकरी आंदोलन त्यावेळेस ते कायदे मागे घेऊन नंतर थांबवलं, परंतु पुन्हा त्या आंदोलनाने उचल खाल्लेली आणि आता परत एकदा दिल्लीच्या सीमा सील करण्याची वेळ मध्यंतरीच्या काळात आली होती. त्याच्यामुळे या आंदोलनाचा परिणाम सगळ्यात जास्त पंजाबमध्ये दिसला होता आणि तो या निवडणुकीत निश्चितपणे दिसेल. दुसरा मुद्दा असा आहे की शिरोमणी अकाली दल हा अनेक वर्षांचा भाजपाचा मित्र त्यांच्या सोबत नाहीये. तोही कृषी आंदोलनामध्ये वेगळा झालेला आहे आणि तिथे एक मोठी जागा आपले दिल्ली नंतर आपलं तिकडे बस्तान बसवलेलं आहे
आणि मोठी पॉलिटिकल स्पेस त्यांनी तिथे घेतलेली आहे. आणि सगळे पक्ष आज म्हणजे ते तिन्ही पक्ष जे आहेत, काँग्रेस असेल, शिरोमणी अकाली दल असेल आणि भाजप असेल, यांचा पूर्ण राज्यव्यापी जनाधार नाहीये. त्याच्यामुळे निश्चितपणे आपण म्हणतोय कदाचित त्याच्यापेक्षाही मोठं यश जर पंजाबमध्ये मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, असे तिथले सध्याचे रिपोर्ट आहेत. त्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे आपला दिल्ली नंतर कुठे आज तिथे फायदा होणार असेल तर तो पंजाबमध्ये आहे. दुसरं असं की काँग्रेसला ज्या मतदारसंघामध्ये लढत नाही किंवा कमकुवत आहे तिथे सुद्धा स्ट्रॅटेजिकली अलायन्स होऊ शकेल. कारण दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचा एक जो समझोता झालाय त्याचाही निश्चितपणे एक परिणाम तुम्हाला पंजाबमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पंजाबची गणितं नेमकं काय सांगतात हे आपल्याला निवडणुकांमध्ये पाहणं औत्सुक्याचं असेल, कारण ही गणितं वेगळी असतील जी 2019ला नव्हती. आणि यानंतर पुन्हा एकदा ओपिनियन पोलकडे वळूयात, ईशान्य पूर्वेकडच्या राज्याकडे. ईशान्येकडच्या राज्यामध्ये यावेळेस एनडीएला मोठं यश मिळताना दिसतंय. आसाम, मणिपूर ही जर राज्य वगळली तर काँग्रेसला इतर कुठेही यश मिळणार नाही असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. ईशान्येकडच्या राज्यामध्ये स्थानिक पक्षांचाच बोलबाला सध्या पाहायला मिळतोय. एकूण 7 राज्य आहेत इथे. अरुणाचल प्रदेशचा विचार केला तर भाजपला 2 जागा इथे मिळू शकतात. 2च जागा आहेत या राज्यामध्ये. काँग्रेसला इथे यश मिळताना दिसत नाहीये. आसाम मोठं राज्य आहे ईशान्येकडचं, 14 जागा आहेत इथे. भाजपला 9 जागांवर विजय मिळताना दिसतोय तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळू शकतो. एजीपी आणि यूपीपीएल हे स्थानिक पक्ष आहेत, त्यांना 3 जागा मिळू शकतात. आसामच्या 14 जागांचा विचार करता एनडीएला 12 आणि इंडिया आघाडीला 2 जागा मिळू शकतात. आसाममध्ये सध्या सत्तेमध्ये सुद्धा आहे भाजप. मणिपूर 2 जागांचं राज्य आहे. भाजपला 1 जागा मिळू शकते, काँग्रेसला 1 जागा मिळू शकते. मेघालयमध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. भाजपला मेघालयमध्ये मात्र काही यश मिळताना दिसत नाही, पण एनपीपी जो स्थानिक पक्ष आहे त्याला 2 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला सुद्धा इथे फारसं यश मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे एनडीएला 2 जागा मिळू शकतात मेघालयमध्ये, तर इंडिया आघाडीला मात्र इथे कोणतंही यश मिळताना आत्ताच्या ओपिनियन पोलनुसार दिसत नाहीये. मिझोरमचा विचार करता 1च जागा आहे लोकसभेची. भाजपला या जागेवर आपला दावा सांगता येत नाहीये, काँग्रेसला सुद्धा येत नाहीये. झेडपीएम हा तिथला स्थानिक पक्ष आहे जो या जागेवर विजयी होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होतीये. एनडीएला त्यामुळे 1 जागा मिळू शकते मिझोरममध्ये, तर इंडिया आघाडीला इथे यश मिळताना दिसत नाहीये. नागालँडचा विचार करता नागालँडमध्ये 1च जागा आहे लोकसभेची आणि ही जागा स्थानिक पक्ष एनडीपीपी जिंकू शकतो. 1 जागा आहे एनडीपीपीसाठी, तर भाजप आणि काँग्रेसला इथे अजूनही पाय रोवण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. पण एनडीए 1 जागा इथली मिळवू शकतो आणि इंडिया आघाडीला इथे एकही जागा मिळताना दिसत नाहीये. सिक्कीममध्ये सुद्धा 1च जागा आहे जी एसकेएम या स्थानिक पक्षाकडे जाऊ शकते आणि हा पक्ष एनडीए मध्ये असल्यामुळे ही जागा एनडीएच्या पारड्यात जाऊ शकते. त्रिपुरामध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. भाजपची चांगली ताकद आहे त्रिपुरामध्ये. या 2 जागांवर भाजप विजयी होऊ शकतं. पुन्हा एकदा जाऊयात राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सरांकडे. अभय सर, गेली अनेक वर्ष ज्या ईशान्येच्या राज्यांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत होतं, त्या भाजपला 2019 नंतर 2024 मध्ये सुद्धा चांगलं यश मिळताना दिसतंय. निश्चितपणे या भागामध्ये भाजपाने सातत्याने प्रयत्न केलेले. त्याच्यात आपण ज्याचा 7 डिस्ट्रिक्ट म्हणून उल्लेख करतो त्या तिकडे काँग्रेस आणि अन्य तिथले लोकल जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचाच आजपर्यंत बोलबाला राहिलेला आहे. आणि नंतर जेव्हा आघाड्यांचं राजकारण सुरू झालं तेव्हा त्या छोट्या पक्षांना घेऊन बरोबर तिकडे राष्ट्रीय पक्ष राजकारण करत राहिले. आसाम नंतर म्हणजे भाजपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाजपाची ऑर्गॅनिक ग्रोथ ज्याला म्हणतो आपण तशी
या राज्यामध्ये काही प्रमाणात आसाम आणि त्रिपुरामध्ये सोडली तर फारशी झालेली नव्हती. परंतु वेगवेगळ्या पक्षातले मोठे लोक नेते आपल्याकडे आणून भाजपाने तिकडे पाय रोवले होते. परंतु मधल्या काळात असं वाटत होतं की ईशान्येमध्ये भाजपा तिथल्या स्थानिक पक्षांना सोबत घेऊन खूप मोठं यश मिळवेल. परंतु मध्यंतरी जे मणिपूरचं जे प्रकरण झालं, आता मणिपूरची तिथे देशभर गाजलं, त्याचे परिणाम तिकडे थोडेफार दिसतील असे रिपोर्ट आहेत तिकडचे. आता त्याच्यामुळे तिथल्या जागांची टॅली कशी येते, पण तिथे जरी भाजपाच्या विरोधात किंवा भाजपा सोबत असणाऱ्या पक्षांच्या विरोधात जरी जन्मत असलं तर त्याचा फायदा घेण्याइतकी काँग्रेस आता तिथे मजबूत राहिली आहे का, हाही दुसरा प्रश्न आहे. परंतु निश्चितपणे भाजपाने तिकडे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की ज्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, एक एक जागेसाठीचं जे प्लॅनिंग आहे ते निश्चितपणे ईशान्येमध्ये सुद्धा भाजपाने केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भाजपाची पाठी जरी कोरी दिसली तरी अनेक ठिकाणी एनडीएच्या जागा दिसत आहेत. कारण हे स्थानिक पक्षांना बरोबर घेण्यात मला वाटतं भाजपाचे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. निश्चितच, आणि त्याचाच परिणाम कदाचित भाजपला चांगला परिणाम 2024च्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो. सध्याचे ओपिनियन पोलचे आकडे तरी हेच सांगतात. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.